सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. येथे अनेकदा प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही शेअर केले असतील किंवा पाहिले असतील, जे नेहमीच आपल्याला हादरवून सोडतात. आता देखील शिकारीचा असाच एक थरार सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय, ज्यामधील समुद्रातील शार्क जिवंत मगरीला खाताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटी या मगरीने मृत्यूचं नाटक केलं, पण शेवटी जे घडलं, जे पाहिल्यानंतर तुमचा देखील थरकाप ओढल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. मित्रांनो, शिकारीचं दृश्य हे भयानक होतं की ते पाहून सर्वांनाच कापरा भरलेला आहे. ज्याने कोणी हा व्हिडिओ पाहिला त्याने शेअर देखील केलेला आहे आणि बघता बघता हा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे. निसर्गाचा नियम खूप कडक आहे मित्रांनो. येथे शिकार ही शिकार बनू शकतो. अलीकडे सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये जंगलाचा राक्षस शार्क माशाचा शिकार झाल्याचं दिसून आलेलं आहे. मुख्य म्हणजे यावेळी मगर जिवंत असते, पण शार्क इतक्या वेगात याची शिकार करतो की काहीच समजेपर्यंत त्याने जीव गमावलेला असतोय. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळते की किनाऱ्यावरील वाळूवर एक मगर उलटा पडलेला दिसतोय. तो पूर्णपणे स्थिर आहे, ज्यामुळे तो मृत किंवा बेशुद्ध असल्यासारखं दिसतंय. त्याचे डोकं पाण्याखाली आहे आणि उर्वरित शरीर हे बाहेर दिसत आहे. तेवढ्यात एका शार्क माशाची नजर मगरीवर पडते. शार्क हा वेगाने मगरीला वळतो आणि आपल्या जबड्यात पकडून त्याला पाण्यात ओढतो. मगर जीव वाचवण्यासाठी आपले हातपाय हलवते. पुढे मात्र शार्क पुढे त्याचं काहीच चालत नाही आणि शेवटी तो आपला मृत्यूला बळी पडतो. हा व्हायरल झालेला व्हिडिओ ॲमेझॉन नेचर नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 5 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक नेटकऱ्यांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, ती मगर तिथे नक्की काय करत होती. तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलेलं आहे, मला आश्चर्य वाटते की शार्कला वाटले असेल की त्या मगरीची चव चिकनसारखी असेल. तर आणखी एका युजर्सनं म्हटलेलं आहे, भाऊ झोपताना पकडला गेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? थरकाप उडवणारच ना? नक्कीच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा.